नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आपण यूपी बिहार साईडकडे बनवतात तसं आपण बनवूया वांग्याचा चोखा आणि बाटी। तर चोखा बनवण्यासाठी 2 वांगे घेतलेले आहेत, मस्तपैकी 3 घेतले होते, एक खराब निघालेला आहे। मधून कापून घेतलं का ते माहिती पडतं आतून कीड काय आहे काय। मधून कापून घेतलेलं आहे, मस्तपैकी ने गॅसवर भाजून घेतलेलं आहे। त्याच्यात 2 बटाटे 2 टमाटे पण घेतले, ते पण भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्याच्या नंतर मस्तपैकी बारीक कुस करून घ्यायचे आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत। टमाटे पण भाजून टाकायचे त्याच्यात, त्याच्याने का नाही खूपच छान होतं आहे। सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि कांदा चॉपर करून घेतला, बारीक बारीक घेतला आहे कापून। राईच्या तेलात बनवत आहे मी, राईच्या तेलात खूपच छान होतं। चला आपण फोडणी देऊया आता चोख्यासाठी। लसूण घेतला आहे खूप सारा आणि मस्तपैकी राईच्या तेल गरम केलं आहे, त्याच्यात लसूण टाकलं, हिरवी मिरची कढीपत्ता टाकून छान त्याला फोडणी द्यायची। आणि 2 टमाटे पुन्हा बारीक कापून घेतले, याची एक चव अलगच लागते, ते पण तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। आणि काळा शेंदा नमक टाकलं 1 चमचा, अर्धा चमचा आपलं साधं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा कच्चा कांदा टाकलेला आहे। आणि हे जे आपण ते घेतलेत ना टमाटे बिंबाटे परतून, ते पण याच्यात टाकून आणि मस्त असंच मिक्स करून द्यायचं आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। आणि पुन्हा राईचं तेल गरम करून याच्यात टाकायचं आहे थंड झाल्यावर। आणि हे बघा आता हे चोख्या बाटीसाठी टाकायला का नाही थोडेसे फुटाणे घेतलेले आहेत आणि बारीक करून घ्यायचे मिक्सरला। कांदा टाकला बारीक करून, आणि कोथिंबीर टाकायची आणि हिरवी मिरची टाकली बारीक हे करून, आणि थोडेसे जिरं टाकलं, मीठ टाकलं, थोडे कोथिंबीर टाकलेली आहे आणि लसूण पण टाकलं त्याच्यामध्ये। थोडं राईचं तेल टाकून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा लिंबू टाकायचा आहे, 1 लिंबू टाकलं आहे, अर्धा त्याच्यात टाकलं आहे चण्याच्या पावडरमध्ये आणि अर्धा याच्यामध्ये टाकलं आहे भरीत चोख्यामध्ये। आणि आता गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोड्याशा ओवा टाकलं आहे, त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि थोडं तेल टाकून त्याला छान मळून घ्यायचं आहे। असं चपातीसारखं मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून मळून झालेलं आहे बघा। आता ठेवून द्यायचं आहे 10 मिनटासाठी बाजूला झाकून, आणि झाकून ठेवलं होतं, झालं छान मुरून सनी। आणि आता असे गोल गोल करायचं, आपण जसं पुरणाची पोळी करतो त्या टाईपने वाटी करायची आणि त्याच्यामध्ये जे आपण चण्याचं वाटण केलेलं आहे की नाही त्याच्यामध्ये असं भरून त्याचं तोंड बंद करून त्याचे छान गोळे करून घ्यायचे आहेत। आणि हे गोळे का नाही हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे, खूपच छान लागते बरं का। मी मध्ये 1-2 वेळा खाल्लेले, तर म्हणलं चला आज बनवूया। मुलीच्या घरी आलेले, तिला खायला झालं होतं, बोलते आई चल आपण बाटी बनवूया। म्हणलं ठीक आहे बाटी बनवूया। हे सगळं करून घेतलं आहे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। चला बघा सगळे करून झालेले आहे। आणि आता मोठं भांडं घ्यायचं, तर मी कुकर घेतलेला आहे मोठा, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे, अर्ध्याला वर टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी याला शिजून घेऊया। छान शिजून झाल्याच्या नंतर का नाही ते काढून घ्यायचं आहे आता ताटामध्ये थंड करायला, आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे याला। एका बाजूला तेल ठेवलं आहे, थंड झालेलं आहे, आणि आपण याला तळून घेऊया। लोखंडाच्या कढईत टाकलेलं आहे, लोखंडाच्या कढईत तळत आहे मी। छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे आमच्या बाजूला होते सगळे यूपी बिहारकडचे का नाही, त्यांच्याकडं मी खायची पहिला बनवायचे ते। तर हे बघा मस्तपैकी लाल कलर आलेला आहे, आता याला तळून काढून घेऊया।